त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिला आहे. त्यांनी दिलं आहे, नसता पुढची रणनीती आपण ठरवणार आहेत. पण मराठ्यांच्या लेकरांचं एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही. 58 लाखाच्या नोंदी घ्यायच्या, नोंदी घेतल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे. हैदराबाद गॅजेटनुसार पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात. ह्या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर, पुणे आणि औंध या गॅजेटेडचा GR घेऊन लागू करायचा आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा जे ऊर्जा विभागाचा GR राहिला आहे ते सगळे घेऊन त्याची अंमलबजावणी करून पोरांच्या घरी ऑर्डर गेल्या पाहिजेत. ACBC आणि EWS याच्यातले जेवढे विद्यार्थी राहिलेत ना, तेवढे विद्यार्थ्यांना माझं आज हात जोडून आव्हान आहे. प्रत्येक पोरानं ज्यांची ज्यांची निवड झाली त्या प्रत्येक पोरानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा की निवड झाली पण आमची नियुक्ती दिली नाही. याला जोडून जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही जर कुठं दुसरीकडे ड्युटी करत असाल तर तुमच्या घरच्याला, पालकाला, कोणालाही तुमचा अर्ज घेऊन पाठवून द्या आंतरवालीत की आमच्या पोराची ACBC आणि EWS मधून निवड झाली होती पण सरकारनं नियुक्ती दिली नाही. घेतल्याशिवाय तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही, नियुक्त्या दिल्याशिवाय. याला जोडून प्रश्न ACBCच्या पोरांचं सुद्धा असंच आहे. ज्यांच्या निवडी झाल्यात, EWSचं आत्ता सांगितलं, ACBCच्या ज्या पोराच्या निवडी झाल्यात त्यांना नियुक्ती दिल्या नाहीत, त्या पोरांनी सुद्धा आंतरवालीला आपण आपले अर्ज घेऊन यायचे. सगळ्या पोरांनी एक घर राहायला आणि दुसरा शिष्टमंडळ फर्स्ट मंडळ नाही. प्रत्येक पोरांना आपण आपला अर्ज घेऊन यायचा आहे की आमची निवड झालेली आहे पण आम्हाला नियुक्ती दिली नाही. खूप गंभीर विषय सांगतोय, तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. नसता त्याच्यानंतर तुम्ही जर आले नाही तर माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही, आमचं काम झालं नाही म्हणून. हे संधीचं सोनं सगळ्या पोरांनी करायचं. जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही कुठं दुसरीकडे काम जॉब करीत असलात, तुमच्या घरच्यांना पाठवून द्या, पालकाला, भावाला, कोणाला पण की अर्ज घेऊन माझ्या भावाची निवड झाली पण दिलेली नाही आहे. नियुक्ती होऊस तर, तुमची निवड होऊस तर, नियुक्ती होऊस तर तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही आहे. याला जोडून महत्त्वाचा विषय मराठा समाजासाठी, ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेत, मराठा समाजानं समजून घ्या. याच्यानंतर सांगितलं जाणार नाही आहे. आता आज 16 तारखेला सांगतोय, 29 किंवा 28 ऑगस्टला तुम्ही इथं यायचं. ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, त्यांनी कोणाकडे अर्ज केला आहे, कोणत्या तालुक्याचा आहे, तुमचं नाव, कोणचा अधिकारी आहे, कोणत्या भाषेत तुमची नोंद सापडली, अधिकारी देत नाही, त्यांनी तिथं पण अर्ज द्यायचा आणि एक इकडं पण अर्ज घेऊन यायचा की आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही. तुमचं प्रमाणपत्र देऊस तर आंतरवालीतून तुम्ही माघारी जायचं नाही. दुसरं, ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत पण त्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज केला आहे, व्हॅलिडिटी अधिकारी महाराष्ट्रासाठी सांगतोय, मग त्याच्यात विदर्भ पण आला. नंबर 1ला विदर्भाच्या नोंदी निघाल्यात, नंबर 2ला पश्चिम महाराष्ट्रात निघाल्या. म्हणून गाफील कुणी राहू नका. आता आमचा नंबर लय लांब आहे. ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलाय पण जाणून बुजून अधिकाऱ्यांना व्हॅलिडिट्या दिल्या नाहीत, प्रमाणपत्र दिलेलं असून तो कोण अधिकारी आहे, कोणत्या तालुक्यातला आहे, तुमचं नाव काय आहे, तुमची नोंद कशात सापडली, प्रमाणपत्राचे झेरॉक्स त्या अर्जाला जोडा. व्हॅलिडिटीला एक अर्ज त्यांच्याकडे करा आणि एक कागदावर लिहून इकडे अर्ज घेऊन या. तुमची व्हॅलिडिटी होऊस तर तुम्ही माघारी जायचं, आंतरवालीतून अजिबात नाही. ज्या पोरांना ॲडमिशन घेतलेत कुणबीतून, व्हॅलिडिटी टाकले पण देत नाहीत, जे पोरं शिकत आहेत त्यांना जर आंतरवालीला अर्ज घेऊन येता येत नसेल तर त्यांनी येऊ नका. तुमच्या भावाला किंवा वडिलांना कुणालाही पाठवा आंतरवालीत आणि त्यांनी सांगा की आमचा मुलगा किंवा आमच्या भावानं कुणबीतून ॲडमिशन केलं आहे पण व्हॅलिडिटी देत नाही आहेत, पण पोराला शिकत आहे म्हणून त्याला येता आलं नाही तर मी आलो आहे, तसं तुम्ही या आणि तुमचं काम होस तर एकानं पण माघारी जायचं नाही. याचबरोबर ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेत पण अधिकारी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी सुद्धा एक अर्ज तिथं करायचा आहे तुमच्या स्थानिक मराठवाड्यात प्रत्येक तालुक्यात आणि एक अर्ज कागदावरती लिहून घेऊन यायचा आहे की आम्ही हैदराबाद गॅजेटेनुसार अर्ज केला होता, या तहसीलदारकडे किंवा तुम्ही कोणाकडे केला त्याच्याकडं, ही आमचा तालुका आहे, हा अधिकारी हा देत नाही आहे आणि आमची नोंद या भाषेत सापडलेली. हे सगळं यावेळेस घेऊन यायचं, कोणीही मागं राहायचं नाही. याच्याच बरोबर